हाय बाय नंतर. तुझं लग्न होऊन 4 दिवस झाले. लग्ना दिवशी फार काही बोलू शकलो नाही म्हणून व्हिडिओ कॉल करतोय. तुझ्या घरात एक बाई आहे, आई तुझी. दुसरी बाई आली, बायको तुझी. तुझ्या आजूबाजूला पण काही बायका आहेत शेजारच्या, चांगला आहे त्यांचं. तुला वाटेल वा किती छान आनंदाचा डोंगर आहे, त्याच्या टोकावर तू बसलेला आहेस. पण नाही, तो ज्वालामुखी आहे. टोकावर तुझं बूट ठेवलेलं आहे. कधी ज्वालामुखी पुच होईल आणि तू कुच होशील सांगता येत नाही. म्हणून हा कॉल. परवा बघ तुझ्या लग्नात किरकोळ भांडण झालं. बायका कशा किचकिच किचकिच करतात एकमेकीवर. पण पुरुष काय बोलले? काहीच बोलले नाही. कुठल्याही भांडणात पुरुष काही नाही बोलला की लोकांना वाटतं पुरुष मॅच्युअर झाला. पण नाही, समजावं त्याचं लग्न झालं. काय बोलशील? आईचं ऐकलास तर ममाच बॉय, बायल्या. बायकोचं ऐकलास तर बायकोचा बैल. म्हणून बायकोचं ऐकला नाहीस तर मग प्रेमच नाही, मग डबाच नाही, मग बायकोच नाही. बरं तरी आमच्या वेळी बरं होतं, बायका पुरवायच्या. आता डायरेक्ट निळा ड्रम. समजा म्हणून दोघींचंही नाही ऐकायचं ठरवलंस तर माणसं म्हणतात कोंडगं निघालं. लग्न झेपत नाही तर करायचं कशाला? आजपर्यंत अनेक वर्ष पुरुषांनी जो बायकांच्यावर अन्याय केलाय ना, तो सगळ्या वर्षाचा अन्याय आमच्या एकाच पिढीवर निघतो, हे लक्षात ठेव. आधीच्या पुरुषांना काय टेन्शन असायचं? नोकरी कशी मिळवावी, घर कसं बांधावं, सेटल कुटुंब कसं करावं. पण आजकाल ते टेन्शन राहिलं नाही. ते मिळवता येईल, पण बायका कशा सांभाळायच्या हे मुख्य टेन्शन आहे. म्हणून सांगतो तुला, माझ्यासारखं राहायचं. मी नाही घाबरत बायकोला, माझ्या मनासारखं करतो. म्हणून हा फोन करू शकलोय तुला, लक्षात ठेव. काय हो, आज येणार की टॉयलेट मध्येच राहणार? आलो लगेच आलो.